या कृष्णा सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या कृष्णा सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। ओम नमो जि आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा यद अक्षरम अनाख्येयम आनंदम अजकेवलम श्री निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये। मूलाय अग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे। स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनि जगदाभासु दावीमजग्रासु प्रकटला करी। एक हरि आत्मा जीव शिव सम वायातु दुर्गमी न घाली मन। ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट दिसे असा। अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक। नमामि निर्मलं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशं आलंदिवंदभं। पूर्ण ब्रह्म परानंदम ईशं आळंदिवल्लभं। पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री कृष्णाबाई महाराज की जय। धर्मपुरीच्या श्रीकृष्णा मातेला विनम्र अभिवादन करून जाणकार श्रोत्यांना बंधू भगिनींना श्रोत्याला प्रणाम करून सुरुवातीला मी प्रणाम करतो आणि अनुभवामृत या ग्रंथाबद्दल आपण 6 दिवस जे प्रवचन ऐकणार आहात त्यासाठी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी मूळचा वाईचाच आहे। वाईनंच मला लहानाचं मोठे केलं आणि आता हा एक फार माझा मोठा गौरव मी समजतो की आज आपल्या सेवेला श्रीकृष्णा मातेच्या सेवेला मला आमंत्रित करण्यात आलं आणि हा फार माझा मोठा गौरव आहे असं मानतो। ज्ञानेश्वर म्हटल्यानंतर आपल्याला आठवते ती सर्वात प्रथम ज्ञानेश्वरी आठवते। चांगदेव 65 काही लोकांना आठवते। हरिपाठाचा अभंग हरिपाठाचे जे अभंग आहेत ते सर्वांना माहिती आहेत। माऊलींचे हजारो अभंगही सर्वांच्या मुखात आहेत मनात आहेत। परंतु अनुभवामृत हा ग्रंथ मात्र हा लोकांना तितकासा माहिती नाही आहे। अर्थात ज्यांनी ज्ञानेश्वराचा ज्ञानेश्वरीच्या वाचकांनी ज्यांनी ज्ञानेश्वरांचा अभ्यास पूर्ण केलेला आहे त्यांना अनुभवामृत माहीत नाही अशातला भाग नाही। परंतु हा ग्रंथ एकूण जे ग्रंथ आहेत त्यामध्ये थोडासा उपेक्षित राहिला असं वाटायला जागा आहे। तर येथे 6 दिवस आपण या अनुभवामृताचं थोडंसं निरीक्षण करणार आहोत, परिचय करून घेणार आहोत आणि माऊलींचं मोठेपण आपल्या पुढं मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे। केवळ ज्ञानेश्वरी लिहिली असती, केवळ पसायदान लिहिलं असतं, हरिपाठाचे अभंग लिहिले असते तरी माऊली पराकोटीच्या अलौकिक अशाच विभूती आहेत यात शंका नाही आहे। परंतु अनुभवामृताचं आपण जेव्हा थोडंसं वाचन करतो समजावून घेतो तेव्हा मात्र लक्षात येतं की हा एक महामानव होता, हा एक विश्वमानव होता
आणि विश्वाकर्ता त्यांनी अनुभवामृत हा अलौकिक ग्रंथ लिहिलेला आहे. तर या ग्रंथात नेमकं काय आहे, या ग्रंथाचं स्वरूप काय आहे एकूण, आणि त्यातले विचार जे आहेत ते अद्ययावत कसे आहेत, या दृष्टीनं अतिशय सोप्या पद्धतीनं मी आपल्याला या ग्रंथाचा परिचय करून देणार आहे. या ग्रंथाचं पहिलं वैशिष्ट्य की या ग्रंथात जे विचार आलेले आहेत ते माऊलींचे स्वतःचे विचार आहेत. त्यांचं ते जागतिक वैश्विक असे योगदान आहे. इथं कुठल्याही ग्रंथाची आपण तुलना करत नाहीये. अनुभवामृत मोठा आहे म्हणजे ज्ञानेश्वरी लहान आहे असा मुळीच भाव नव्हे. परंतु ज्ञानेश्वरी लिहिताना माऊलींना काही गोष्टी तिथं मनात असून सुद्धा सांगता आलेल्या नाही आहेत. एक विशिष्ट चौकट होती. त्या चौकटीमध्ये 700 श्लोकांच्या गीतेवर 9032 ओव्यांचं हे एक सुंदर लेणं, काव्यमय लेणं आपण पाहतो. तर तिथं त्या चौकटीतच महाभारताचा भाग असलेली भगवद्गीता, त्या गीतेत जो कर्मयोग सांगितला, जो भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, त्रिकांडात्मक जो भाग सांगितला, त्याचंच विवेचन विश्लेषण अतिशय एक प्रकारे सोपेपणा त्यात आणणं, सामान्यांच्यापर्यंत गीतेचा संदेश पोहोचवणं हा त्या ग्रंथाचा उद्देश आहे. त्या दृष्टीनं हा ग्रंथ अलौकिकच म्हणावा लागेल. ज्ञानेश्वरी सुद्धा एकूण ह्या महामानवाचं दिसायला मूर्ती लहान आहे, बालयोगी आहे, परंतु बालयोगी असून सुद्धा तो महाविश्वमानव आहे हे आपल्याला जे कळतं ते ज्ञानेश्वरीनं जसं कळतं तसंच ते अनुभवामृतावरून सुद्धा निश्चितपणे कळतं. तर कोणत्याही प्रकारे इथं तुलना अशी करायची नाही आहे. परंतु ज्ञानेश्वरीच्या द्वारे एक साहित्याचं सुंदर लेणं आपल्याला मिळालं. अमृतातेही पैज अजिंक्य ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, ही त्यांची प्रतिज्ञा होती. आणि ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, तर हाही त्यांचा एक प्रतिज्ञा होती. ते सर्व यशस्वी झालेले आहेत. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ अजून तरी झालेलं नाही, पुढं होईल असं वाटत नाही. हे जे आहे हे थोडंसं गीतेच्या चौकटीत राहून त्यांना ते करावं लागलं. अनेक ठिकाणी स्वातंत्र्य घेतलेलं आहे, नाहीसं नाही आहे. पसायदान हे ज्ञानेश्वरांचं स्वतःचं स्वतंत्र योगदान आहे की जे विश्वगीत म्हणून युनायटेड नेशन्समध्ये गायलं जावं आणि कधीतरी तो सुदून उगवेल, लोकांना महत्त्व कळेल की हे फक्त राष्ट्रगीत नाही, महाराष्ट्रगीत नाही आहे, हे कुठल्या विशिष्ट खंडाचं गीत नाही आहे, हे संबंध विश्वाचं, केवळ पृथ्वीचंच नव्हे संबंध सर्व विश्वाचं ते गीत आहे. हा मान त्याला केव्हा ना कधी मिळेल यात काही शंका नाही. तरीसुद्धा ज्ञानेश्वरांचं खरोखर दर्शन घडवणारा ग्रंथ म्हणून अनुभवामृताचं वेगळेपण वेगळं राहतं, निराळं राहतं. आणि त्याचाच आपण थोडासा 5-6 दिवसामध्ये ओझरता परिचय करून घेणार आहोत. या ग्रंथात एकूण 806 ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीत 32,000 ओव्या आहेत, 32,009. आणि ह्या चांगदेव 65मध्ये कळतं 65च ओव्या आहेत. अनुभवामृतामध्ये 806 ओव्या आहेत. तर या ग्रंथाचा बाह्यातकारी परिचय करून घेणं, त्यातले विषय कोणकोणते आलेले आहेत आणि त्यात ज्ञानेश्वरांनी वेगळं काय सांगितलं, विशेषतः हे पूर्ण अद्वैत जे सांगितलेलं आहे ते मोठं क्रांतिकारक आहे. अद्वैत म्हणलं की आपल्याला आद्य शंकराचार्यांची आठवण होते. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा, हे आपल्याला सगळ्यांना पाठ येते. पण त्याही पलीकडं क्रांत दृष्टीनं पाहणारे असे ज्ञानेश्वर माऊली आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. हा सगळा चमत्कारच म्हणावा लागेल. 21व्या वर्षी त्यांनी इतकं सर्व लेखन केलं. कधी पाहिलं असेल, कधी अनुभवलं असेल, कधी शिकले असतील, काहीही कल्पना करता येत नाही. कल्पनातीत असं आहे. सुदैवानं अजून कोणी जन्माला असं आलं नाही की ज्ञानेश्वर खरे काल्पनिक असं म्हणणारा करंट अजून कोणी जन्माला आलेलं नाही आहे. परंतु हे मात्र त्यांचं ग्रंथरूपाने त्यांची जे काही खाणाखुणा आहेत, ऐतिहासिक खाणाखुणा आहेत, तर त्यांच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या एकूण कार्याबद्दल कोणीही आव्हान देऊ शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. सुदैवानं आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, मुळातनं आपण ज्ञानेश्वरी वाचू शकतो.
तुकारामाची गाथा वाचू शकतो. तर या महामानवानं अनुभवामृत हा जो ग्रंथ लिहिला तर तो कसा वेगळा आगळा वेगळा आहे. कमी जास्त मी तुलना करणार नाही, हा मोठा आणि तो लहान असं म्हणत नाही, हा वेगळा आहे. आपण येथे 6 दिवस एका वेगळ्या विश्वात जाणार आहोत आणि जास्तीत जास्त सोपं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. किंवा फार गहन तत्वज्ञान आहे आमच्या डोक्यावरून जात असं होणार नाही. तर अगदी सोपं करून, कारण मुळात माऊलींचीच इच्छा अशी आहे की हे विचार सामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. सामान्यांची ते भाषा वापरतात. उघडलेली कवाडे प्रकाशाची अशी ओळी आहे अनुभवामृतामध्ये. कवाडे म्हणजे काय, हा शब्द खेड्यात वापरतात. कोणी दार उघडलं किंवा द्वार उघडलं असं काही म्हणत तिथं, कवाडे शब्द वापरला त्यांनी. सामान्य लोकांना कळावं म्हणून तो सोपा शब्द वापरलाय. फ्लॅटमध्ये आपण असं म्हणत नाही, मी कवाड उघडी ठेवतो असं म्हणत नाही आपण, ते दार म्हणतो किंवा बेल वाजवायची आणि जायचं मग. तर हा कवाड शब्द आहे. असे कितीतरी शब्द आहेत. दादूला शब्द आहे, बाईला शब्द आहे, बैलवड्या शब्द आहे. सामान्यांचे शब्द तिथं वापरले. त्यांची इच्छाच होती की हा ज्ञानेश्वरीच नव्हे, अनुभवामृत सुद्धा ग्रंथ हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. तर आपण आज जे काही बोलणार आहोत ते या ग्रंथाच्या बाह्य स्वरूपाबद्दल. 6 दिवसाचं मी नियोजन केलेलं आहे. 6 दिवसात काय काय ऐकवायचं आपल्याला आणि सोपं कसं करायचं. कारण याच्यावर असं आहे परिस्थिती, 806 ओव्या, एका ओवीला 1 तास पुरणार नाही अशी अवस्था आहे. म्हणजे इतकं खूप तपशीलवार सांगता येण्यासारखं असतं. आपण ते काही करणार नाही आहे. मात्र ही इच्छा अशी आहे की लोकांनी हळूहळू या ग्रंथाकडे वळावं. कशा करता लोक विचारतात काय तर फायदा आहे, काय फायदा काय मिळणार आहे, मला काही देरनी सालांस वाढून मिळणार आहे का. त्यात तुम्हाला मनशांती मिळेल आणि विश्वशांती मिळेल. लाईफस्टाईल हा लिगेड शब्द आहे नवीन फार, लाईफस्टाईल. तर ती लाईफस्टाईल कसं जीवन जगावं, आनंदाने जीवन कसं जगावं, जीवनात आशावाद कसा असावा, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा, हे सगळे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून ज्ञानेश्वरांनी हा अनुभवामृत हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्या ग्रंथाचा सर्वसाधारण परिचय मी आज आपल्याकडून देणार आहे. उद्याच्या व्याख्यानाचं थोडंसं सूतवाचन नंतर करेन की जगाचं मूळ कारण काय वगैरे आणि ते कसं वेगळं आहे त्याचा उद्या आपण विचार करणार आहोत. 6 दिवसाचे 6 विषय असे नियोजन केलेलं आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारे कंटाळा येणार नाही, कारण थोडंसं हलकं फुलकं बोलावं लागतंच. त्याशिवाय खूप जड बोलायला लागलो तर अनुभवामृत आणि आपल्या पत्रिकेत अमृतानुभव असे शब्द वापरलेला आहे. मग खरं काय, अमृत अनुभव का अनुभवामृत, याबद्दल थोडंसं 1-2 मिनिटं चर्चा करता येईल. सामान्यतः लोक अमृतानुभव शब्द वापरतात. आपल्याला माहिती आहे अमृत म्हणजे काय, कुठे माहिती आहे आपण, अमृत चाखलेलं नाही आहे. अमृततुल्य असा चहा असतो पुण्यात, तर ते अमृततुल्य. अमृत हे काल्पनिक पेय आहे की अमृत जर गेलो आपण कधी काही स्वर्गात जर गेलो, स्वर्ग माहिती आहे ना, महिलांना स्वर्ग माहिती असेल, एका ग्रॅममध्ये काही काही अलंकार करतात. स्वर्गात गेल्याशिवाय 1 ग्रॅमचं अलंकार मिळत नाहीत, खूप गर्दी असते तिथं. तर स्वर्गात ते काल्पनिक पेय आहे. आपली पेय आपल्याला सगळी नेहमीची माहिती आहेत. तर ते पेय जर घेतलं आपण, जे कोणी पुण्य करतात ते पुण्यम ते स्वर्गलोकम असं गीतेतुल्य झाले बा. पुण्यवान केलं, लोकांनी पुण्य केलं की ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. तर जे कोणी पुण्यवान आहेत ते स्वर्गात जातात आणि त्यांना मग तिथं अप्सरा असतात, गंधर्व असतात, तिथं तारुण्यच फक्त असतं. रोज व्हॅलेंटाईन डे असतो त्या ठिकाणी. तिथं म्हातारपण नाही, बालपण नाही, काही नाही, फक्त तारुण्यच फक्त. 3 एव दशा, 3च दशा आहेत, म्हणजे बाल्य, शैशव आणि तारुण्य, किंवा 3रीच दशा असते. बाल्य नाही, शैशव नाही, फक्त तरुण. तर असं ते तिथलं अमृत नावाचं पेय आहे. तर त्याचा आस्वाद असा अर्थ आहे का गीतेचा, ह्या पुस्तकाचा तसा अर्थ नाही. अमृत नावाचं काल्पनिक पेय आहे. कल्पतरू ह्या काल्पनिक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. तर कामधेनू ही काल्पनिक गोष्ट आहे, तसं अमृत असं काल्पनिक पेय आहे. तर त्या अमृताचा आस्वाद घेणं हा या ग्रंथाचा विषय आहे का, तर तसं नाही आहे.
अमृताचा अनुभव हा शब्द थोडासा घोटाळ्याचा आहे, तो वापरू नये. कारण स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी अनुभवामृत या ग्रंथात 6 वेळा अनुभवामृत हा शब्द वापरलेला आहे. अमृतानुभव वापरलेला नाहीये. आता लोक का वापरतात? उच्चारायला सोपं आहे. अमृतानुभव म्हणायला सोपं जातं, जरा अनुभवामृत जर म्हणायला अवघड जातं. आपण असे काही सोयीप्रमाणे बदल करतो. आपण शब्द अवघड जर असेल तर सोपा करतो. प्रिया न म्हणता पिया म्हणतो, नाही का? पण माघ न म्हणता माहीचा महिना म्हणतो, पौष न म्हणता पुसाचा महिना म्हणतो, वैशाखाला विशाख किंवा अशी रागाच्या पण त्या महिन्याची नावं बदलली जाते. पुष्कळ आषाढ म्हणत नाही, आखाड. तसं ते अनुभवामृत म्हणता सोपं त्याचं रूप अमृतानुभव झालं आणि ते प्रचारात आलं. तर खरा म्हणजे अनुभवाचं अमृत. अनुभवाचं अमृत काय कल्पना आहे? संबंध ह्या ग्रंथाचं नावच आहे अनुभवाचं अमृत. ज्ञानेश्वरांनी जो अनुभव घेतला स्वतः, हा महामानव, कल्पना करा की हिमालयाच्या गौरी शंकरावर उंच ठिकाणी उभा आहे आणि त्यांनी संपूर्ण जग पाहिलेलं आहे. एकच सूर्यमालिका नव्हे, आज 13 सूर्यमालिका आहेत असं आजचं विज्ञान सांगतं. आणि हजारो सूर्य असतात, हे गीतेचे उल्लेख आलेला आहे. सहस्त्र कोटी असं सूर्याचा उल्लेख आलेला आहे. इतके सगळे सूर्य पाहतो, इतकं सर्व, इतक्या उंचीवर तो मनुष्य आहे. आणि त्यांना जे अनुभव आले, तिथून त्यांनी जे काही जग पाहिलं, स्वतःला पाहिलं, लोकांना पाहिलं, तर तो त्यांचा जो अनुभव, तर तो अनुभव त्यांनी त्याला अमृत म्हटलेला आहे. आपण अनुभवाचे अमृत फार चाकतो, नाहीच तर नाही. पुष्कळदा व्यवहारामध्ये सुद्धा आपण चांगले जर अनुभव आले तर आपण म्हणतो काय किती छान अनुभव आला आपल्याला. वाजत नाही ते, बघा ना काहीतरी दुसरं नाही. तर आपल्या हातून सत्कार्य घडलं तर आपोआपच आपण म्हणतो अरे आजचा अनुभव फार चांगला आहे, हा अनुभवाचा अमृत आहे. कल्पना करा की 10ची नोट सापडली, 500ची नोट असतात, 10 नको 500वर घेऊ, पण 500ची नोट सापडली, खरी आहे ती, बनावट नाही आहे. 500ची नोट आपल्याला सापडली, आपण त्याचा काहीतरी खर्च केला, त्यातनं विकत आणलं काही, तर तो होणारा आनंद, आणि ज्याची त्याला 500 रुपयाची नोट परत केली, कळलं की अरे अमक्याची ती पडलेली आहे, चुकून पडलेली आहे, तर तो जो सात्विक आनंद असतो हाही एक अनुभवच आहे. आणि त्याला हा अनुभवाचा अमृत म्हणता येईल. ज्ञानेश्वरांना जो काही अनुभव आला स्वतःच्या बाबतीत, स्वतः त्यांनी जो अनुभव घेतला तो त्यांनी या ग्रंथात नमूद केलेला आहे. तेव्हा अनुभवामृत हा शब्द जास्त योग्य आहे. माऊलींना तो शब्द अभिप्रेत आहे. आणि त्यांना जो विश्वाच्या उत्पत्तीबद्दल, विश्वाच्या मूळ कारणाबद्दल जो अनुभव आला, जो अनुभव आपल्याला त्यांनी फार सोपा करून सांगितलेला आहे. शब्द मोठे आहेत की त्यांचं अद्वैत, पूर्ण अद्वैत हा एक शब्द आहे. चिदविलासवाद हा एक शब्द आहे. शब्दाला घाबरू नका अजिबात. चिदविलासवाद आपण रोज पाहतो आहोत, जीवन जगतो आहोत आपण. तर हे जे विचार त्यांनी मांडलेले आहेत, तर ते मांडलेले जे विचार आहेत त्याची सोप्या तऱ्हेने करून सांगितलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं आपण या त्यांच्या विचारांचा, त्यांना आलेल्या अनुभूतीचा, साक्षात्काराचा आपण इथं अनुभव घेणार आहोत. तेव्हा हा एक अलौकिक असा ग्रंथ आहे, वेगळा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीची पारायणं अनेक ठिकाणी होतात. हरिपाठाचं अनेकांना ते मुखोद्गत आहे. आणि अर्थ समजो न समजो ही सगळी माऊलींची मंत्राक्षर आहेत. तर त्या मंत्राक्षरांचा नुसता जप केला, नुसतं उच्चार जरी केला, किंबहुना खेड्यात असे वारकरी आहेत की फक्त ते वाचता येत नाही, बोटं फिरवतात, आता विश्वात्मके देव नुसतं बोट फिरवतात, तरी सुद्धा त्यात काही अनुभूती येते. कारण मंत्राक्षरांमध्ये अशी काहीतरी ताकद असू शकते. तेव्हा अमृताचा अनुभव नव्हे, अनुभवाचा अमृत आपण आता आस्वाद या 5-6 दिवसात घेणार आहोत. थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे, थोडंसं उच्च स्तरीय जरी असलं तरी आपल्या आवाक्यात येण्यासारखं आहे. तेव्हा या दृष्टीनं या नावाबद्दल मी चर्चा केली. आणि अमृताचा अनुभव का अनुभवाचा अमृत याबद्दल एक ज्ञानेश्वरांची ओवी आलेली आहे. ती अशी आहे, मुक्ती किरवेल्हाळ अनुभवामृत निखळ
परी अमृता ही उठी लाळ अमृत येणे. हे अनुभवामृत शब्द त्यांचाच आहे, ज्ञानेश्वरांचाच. 5व्या प्रकरणात 20वी ओवी आहे की हे निखळ अनुभवामृत आहे, मिक्स नाही, अडल्टरेटेड नाही, त्यात कुठलं मिश्रण नाही आहे, शुद्ध विशुद्ध निखळ अनुभवामृत निखळ आहे. आणि त्यातून मुक्ती प्राप्त होते, वेल्हाळ अतिशय प्रिय आवडणारी मुक्ती, आपल्याला मोक्ष स्वातंत्र्य प्राप्त होतं. आणि हे अनुभवामृत असं आहे की या अनुभवामृताचं पण आपण जर आस्वाद घेतला तर परी अमृताही उठी लाळ. आपल्या तुमच्या लौकिक अमृताला सुद्धा लाळ सुटते, तोंडाला पाणी सुटतं. चिंच खाल्ल्यावर कसं पाणी सुटतं आपल्याला, लहान मुलांना मुलींना चिंच दिसल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. त्या अनुभवामृत ऐकलं की अमृताला सुद्धा, त्या पेयाला सुद्धा लाळ सुटावी, अशा प्रकारचे अनुभवामृत आहे. परी अमृताही उठी लाळ अमृत येणे. तेव्हा असा हा एक वेगळा ग्रंथ आहे. आपण त्याचा निश्चितपणे तुम्हाला त्याचा आनंदच लुटायचा आहे, कारण हा ग्रंथ ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान थोडक्यात सांगता येईल की त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तत्वज्ञान म्हणलं की मग काहीतरी रिटायर्ड झाल्यानंतर, ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर आपण मग हळूहळू गीतेकडे वळायचं, ज्ञानेश्वरीकडे वळायचं असं नाही आहे. तारुण्यातच हे ग्रंथ वाचायला पाहिजेत, ते संस्कार मुलांवर झाले पाहिजेत. हा एका युवकानं लिहिलेला ग्रंथ आहे. एकच नव्हे, ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव 65, हरिपाठाचे अभंग आणि हजारो स्फुट अभंग हे 21व्या वर्षाच्या आत, मतदानाचा का लग्नाचा अधिकार मिळायच्या आतच हे सर्व त्यांनी पूर्ण केलं. तर हे तरुणांनी काय याच्याकडे पाहू नये, फक्त वृद्धांकरता ग्रंथाने सर्वांकरता आहे. तर हे जे 3 मुख्य ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरांचे, त्यातला थोडीशी तुलना अशी करते. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारे संवाद आलेले आहेत. श्रोतृ संवाद आहे. अनेकदा ते गुरूंशी बोलतात, निवृत्तीनाथांशी बोलतात आणि अशा संजय बोलतो मदनांना. तर असे हे संवादात्मक असा ज्ञानेश्वरीचा एकूण विस्तार आहे. संवाद, प्रश्नोत्तर, प्रश्नोत्तर. स्थितप्रज्ञस्य का भाषा, प्रश्न विचारला अर्जुनाने. अर्जुन आणि कृष्णांची संवाद आहेत. तो काय बोलतो कसा, चालतो कसा. आणि अर्जुन अनेकदा फार चिडून बोलतो. एकदा एक सांगतोस, एकदा एक सांगतोस, एकदा सांख्य महत्वाचं, एकदा योग महत्वाचा, असं उलटं सुलटं सांगतोस. व्यामिश्रेण, संमिश्र भाषेने बोलतोस तो, तुझ्या बोलण्यात बोल नाहीये, नक्की काय ते सांग. असा हा संवाद चाललेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. संवाद अनेक आहेत. अर्जुन कृष्ण संवाद आणि अर्जुन आणि श्रोते संवाद, कृष्ण आणि श्रोते यांचा संवाद आपण पाहतो. तर इथं अनेकांचे संवाद आहेत ज्ञानेश्वरीत. तत्वज्ञानाचे बहुधा सर्वच ग्रंथ हे संवादात्मक असतात. भारतीय तत्वज्ञान असो किंवा पाश्चात्य असो. प्लेटोज डायलॉग, प्लेटो हा जो पाश्चात्य तत्वचिंतक, त्यांचे सुद्धा संवादच आहेत, डायलॉग्स आहेत. शांकर भाष्य वगैरे आपण जे ऐकलं असेल त्याचा संवाद आहे. पूर्व पक्ष असतो, उत्तर पक्ष असतो, प्रश्नोत्तर असतात, वादी प्रतिवादी हे जसे असतात तसे तिथं असतात. तर इथं मात्र प्रेमाचे संवाद आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, प्रेमळ संवाद आहेत. तर हे अनेक प्रकारचे संवाद आहेत. थोडं आपण चांगदेव 65कडे जाऊया. तिथेही संवादच आहेत, 65च ओव्या, परंतु त्यामध्ये 2 व्यक्तीमध्ये संवाद आहे. आपल्याला ती कथा माहिती आहे. एक महायोगी आहे, अतिशय गर्विष्ठ असे हे वटेशू चांगदेव. वाघावर बसून येतात, हातात सर्पाची चाबूक आहे. आता बिबटे वाघ बरेच गावात यायला लागलेले आहेत. तिकडे वाचेल की एखादा पाठीवरच चांगदेव जर भेटला तर बरं वाटेल मला, नाही का. नुसतेच वाघ येतात गावागावात. तर वाघावर बसून ते आले. त्यांचा संबंध 14,000 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली असं सांगितलं जातं. ज्ञानेश्वर मात्र विनम्रपणानं ज्या भिंतीवर बसले होते त्या भिंतीला सांगतात, चल बाया. भिंत हळूहळू चालायला लागली आणि त्यांच्यातला तो संवाद. काय बोलले असतील हे 2? असं काही घडलं असेल का काही? तर खरं म्हणजे ही कथा जी आहे ही कथा पूर्णपणे काल्पनिक अशी आहे. एक महायोगी आणि एक बालयोगी
यांच्यातला हा संवाद नव्हेच. कारण चांगदेवानं जो पत्र लिहिलेलं ज्ञानेश्वरांना, तर पहिल्या महिन्यावरच ते ॲड्रेस कसं करायचं, चिरंजीव म्हणावं, नमस्कार करावा, तर हा वयाने लहान आहे. जर आशीर्वाद द्यावा म्हटलं तर तो बालयोगी असून महायोगी आहे, तो विश्वयोगी आहे. नमस्कारही करता येत नाही, आशीर्वादही देता येत नाही. शेवटी पत्र कोरा कागज भेज द्या, नाही का, असं झालं ते. त्यात संवाद काहीच नव्हता. मग त्याला उत्तर जे दिलेलं आहे 65 ओव्याच्या माध्यमातून, तर ते उत्तरसुद्धा खरं म्हणजे कोरा कागदच आहे. 65 ओव्या तुम्हाला कोरा कागद कसा, 65 ओव्या आहेत ना त्यामध्ये. मग अशी मी ओवी वाचली सुरुवातीला. मी आज सुरुवात जे नमन केलं तर त्यामध्ये कृष्णाबाईचं गुणगान केलं. ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी घेतली, ओम नमो ज्याद्या यद अक्षरम अनाख्ययम. हे चांगदेव आपल्या अनुभवामृतातलं पहिलं वाक्य घेतलेलं आहे, मंत्र घेतलेला आहे. स्वस्ती श्री वटेषु हे चांगदेव 65 मधलं सुरुवातीचं ओवी आहे. नंतर हरिपाठातला एक अभंग घेतला. तसंच आपण अवघाचे संसार सुखाचा करीन, हा अभंगातली एक ओळ घेतली. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ग्रंथातील एक ओवी घेतली आणि त्यातून आपल्याला कळतं की हे सगळं एकजिन्सी असं आहे. ते काही हा ग्रंथ वेगळा आणि तो ग्रंथ वेगळा. आता मी म्हणलो की अनुभवामृत वेगळा ग्रंथ आहे, पण अनुभवामृताची पदचिन्ह ज्ञानेश्वरीत उमटलेली आहेत. अनेक विचार जे अनुभवामृतात सरळ सरळ आलेले आहेत ते ज्ञानेश्वरीत सूचकतेने आलेले आहेत. 16-17व्या अध्यायापासून हळूहळू ते अनुभवामृताकडे वळलेले असं आपल्याला दिसतात. तर या ठिकाणी चांगदेव आणि ज्ञानेश्वर यांच्यातला संवाद हा संवाद नाहीच आहे. ही दोन सिद्धांची भेट आहे. ज्ञानेश्वर जणू काय म्हणतात की तुम्ही येण्याचं का तुम्ही प्रयत्न केलात, येण्याचे कष्ट का घेतले तितक्या लांब, इतके वाघावर बसून आणि वगैरे, यायचं काही कारण नव्हतं. तू आणि मी एकच आहे ना. तू आणि मी काही वेगळा नाहीये. तू सिद्ध योगी आहेस आणि मी जरी बालयोगी असलो तरी माझ्या मते तुझ्यात माझ्यात दुरावा नाहीच आहे. तर तुझी माझी भेट, चांगदेवाची आणि ज्ञानेश्वरांची भेट, त्यांनी म्हटलेलं आहे 2 आरशांची भेट आहे. कल्पना करा, जरा समजायला लक्षात येईल की 2 आरसे घेतले, समोरासमोर ठेवले, कोण कोणात पाहतोय. एक व्यक्ती आहे, मी कशी दिसते, दर्पणाला सांग मला तू कशी दिसतेस की मी कशी दिसते वगैरे. व्यक्ती आहे ना आरसा आहे, त्यात काहीतरी देवाणघेवाण पाहणारा, पाहिलं जाणारा असं असू शकतं. पण चांगदेव स्वतः हे सिद्ध पुरुष आहेत, ज्ञानेश्वर सिद्ध पुरुष आहेत. दोघे आरशासारखे आहेत, स्वच्छ आहेत, पारदर्शी आहेत आणि लागेल ते सामावून घेणारे आहेत. त्या 2 आरशांची भेट ही जशी होणं शक्य नाही तशी आपल्या द्वैत नाहीच आहे. तर तिथलाही संवाद अशा प्रकारे हा काल्पनिकच आहे. परंतु आता अनुभवामृत हा जो ग्रंथ आहे यात संवाद कुठला आहे? यात संवाद नाहीच आहे. ज्ञानेश्वर स्वतःशी बोलतात, स्वगत बोलतात. आपला जो अनुभव आला ते स्वतःशीच बोलतायत, तिथं ऐकणारं कोणी नाही. निवृत्तीनाथांना ते मदनानं बोलतात, नाही असं नाही, पण निवृत्तीनाथ आणि ते काही वेगळे असं नाही आहे. त्यामुळं निवृत्तीनाथांना त्यांनी काही विनवणी केली आणि त्यांनी प्रश्न विचारला आणि उत्तर दिलं असं काही नाही. स्वतः ते स्वतःशी बोलतात. हे स्वगत आहे, हे एक प्रकारचा आत्मसंवाद आहे, स्वतःशी स्वतः साधलेला संवाद आहे. आणि तरीसुद्धा 806 ओव्या का लिहिल्या बरं? जर समजा मला माझ्याशी संवाद करायचा, मी कशाला लिहीन मग 806 ओव्या का लिहिल्या? तर तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता त्यांनी जो आत्मसंवाद केला, मनाशी जे विचार चिंतन केलं, तर ते चिंतन तुमच्या आमच्याकरता. एरवी ज्ञानेश्वर हे सदैव मुक्तच होते, सदैव ते तेजपूर्णच होते आणि समाधीस्थच होते. संजीवन समाधी घेतली हा एक नुसता समारंभ झाला खरं म्हणजे. ते नित्य संजीवन समाधीतच होते, या जगात वावरत होते. ते केवळ तुमच्या आमच्या सदैवानं 21 वर्षाच्या कालखंडामध्ये तिथे वावरले. त्यांनी इतकी प्रचंड ही ग्रंथसंपदा निर्माण केली आणि जगाच्या अंतापर्यंत पुरेल अशा प्रकारचं विचारधन तुमच्या आमच्याकरता भरभरून दिलेलं आहे. तर
हा जो संवाद आहे, आत्मसंवाद, हा दोन अर्थ आहेत. स्वतःशी स्वतः साधलेला संवाद आणि दुसरं आत्म्याबद्दलचा संवाद. जे मूलभूत तत्व आहे तर त्याबद्दलचा संवाद ते स्वतःशी करतायत, असे ह्या ग्रंथाचं स्वरूप आहे. ते ज्ञानेश्वरीत अनेक संवाद आहेत. चांगदेव 65मध्ये संवाद असले तरी तो काल्पनिक आहे. प्रत्यक्षात काही अगदी चर्चा केली वा दोन मोठे लोक एकत्र आले, अपॉइंटमेंट घेतली आणि नंतर मग वातावरणात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली वगैरे, असं काही नाही. ते भेट झालीच नाही. ती भेट व्हायचं कारण आहे तू आणि मी वेगळा नाहीच आहे ना. जर समजा चीनचे पंतप्रधान आणि आपले पंतप्रधान दोन वेगवेगळे आहेत, एकत्र भेटले, हातात हात घेतले, भाई भाई म्हणाले, तर ती गोष्ट निराळी. इथं तसं नाहीच आहे. त्यावेळी तुम्ही यायचं परिश्रम घ्यायचे कारणच नव्हते. मी तुमच्या ठिकाणी आहे, तुम्ही माझ्या ठिकाणी आहात, आपण एकच आहोत, एकात्मा आहोत. नंतर मग चांगदेवांना आपलं महत्त्व कळलं. त्यांना शेवटी मुक्ताबाईचं गुरुत्व, त्यांचे शिष्य, मुक्ताबाईचे शिष्य झाले, ते आपला पुढचा कथाभाग माहिती आहे. तर हा जो ग्रंथ आत्ताचा आहे, हे एक प्रकारे ज्ञानेश्वरांचं आध्यात्मिक चरित्र आहे. स्वतःशी केलेलं चिंतन आणि ते प्रकट चिंतन जे केले ते तुमच्या आमच्याकरता केलेलं आहे. तर हा वेगळेपणा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आता या ग्रंथाचा, तिन्ही ग्रंथाचा एकमेक संबंध आहे का? ज्ञानेश्वरीचा आणि अनुभवाचा संबंध निश्चितपणे आहे. जरी तिथं ते कर्मकांड, कर्मयोग, भक्तियोग, निष्काम कर्मयोग, कर्मण्येवाधिकारस्ते वगैरे आपण सगळं पाहतो, किंवा मन्मना भवो मद्भक्तो माम याजी, किंवा नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम विविद्यते, हे त्रिकांडात्मक जे तत्वज्ञान गीतेत सांगितलं असलं तसं इथं काहीही सांगितलेलं नाही. कारण हा ग्रंथ तत्वज्ञानाचा ग्रंथ नव्हे, हा ग्रंथ धार्मिक आचरणाचा ग्रंथ नव्हे, हा आत्मचिंतनाचा ग्रंथ आहे. की अमुक किंवा मी म्हणतो किंवा तुम्ही हे वाचा, अनुभवामृत वाचा, त्याची पारायणं करा, हे आपण सांगतो. ज्ञानेश्वर सांगत नाहीत. ते म्हणतात शब्दाची गरजच नाही आहे, मौनात जा तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा. त्यात त्यांनी पथ्य सांगितलेत काय करायचं, कसं करायचं, ते आत्ता सगळे की मी सांगत नाही. थोडंसं सस्पेन्स पुढे ठेवता येईल की कशा तऱ्हेने चिंतन करा. म्हणजे मग तुम्हाला शब्दांची गरज नाही, प्रमाणांची गरज नाही, पुस्तकांची गरज नाही, गीतेची, उपनिषदांची कशाची गरज नाही. असं वेगळं असं हे तत्वज्ञान आणि विचार आपण त्या ग्रंथात पाहणार आहोत. तेव्हा हे गीतेत जे ज्ञानेश्वरीचा विचार आले आहेत, एकच उदाहरण सांगेन की एक ओवी आहे, दो दांडी एक श्रुती. दोन टिपऱ्या आहेत, टिपऱ्या दोन आहेत, पण तुमचं ते नवरात्रात असतं ना दांडिया वगैरे, त्यामध्ये दोन दांडी असताना एकच आवाज ऐकतो. दोन डोळे असले तरी एकच दृश्य दिसतं आपल्याला, दोन फुलं असली तरी एकच सुगंध दिसतो. तरीही शब्द अशा 22 ओव्या, 50 ओव्या अनुभवामृत आणि ज्ञानेश्वरीमध्ये समान आहेत, कॉमन आहेत. तेव्हा हळूहळू ते या दिशेनं, अनुभवामृताच्या दिशेनं वाटचाल करत होते, यात कुठल्याही प्रकारची शंका राहत नाही. तर अनेक ओव्या ज्या आपण अनुभवामृतामध्ये म्हणून पाहतो, त्या ज्ञानेश्वरीत सुद्धा अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा चिदविलासवाद सुद्धा ज्ञानेश्वरीत आलेला आहे, गीतेत नसताना सुद्धा आपण पाहतो. विशेषतः गीतेत जी आदर्श पुरुष सांगितलेले आहेत, 2ऱ्या अध्यायातला अस्तित्वप्रज्ञ, 9व्या अध्यायातला, 12व्या अध्यायातला भक्त, 6व्या अध्यायातला योगी, यमनियम करणारा, ते जे आदर्श पुरुष आहेत, तर तसे आदर्श पुरुषाचं वर्णन अनुभवामृतात सुद्धा आलेलं आहे. ते वेगळं आहे. ज्ञानेश्वरीत गुरुचं वर्णन आलेलं आहे, ते आपण 3ऱ्या व्याख्यानात ऐकणार आहोत. ते लौकिक वर्णन आहे की गुरुची पूजा करावी, अर्चा करावी, हार घालावेत. इथं तसं काही नाही. अनुभवामृतामध्ये बाह्य उपचार काहीच नाही आहेत. तर मनाने तुम्ही गुरुशी एकरूप व्हा, तीच त्याची पूजा होईल. असं वेगळं तत्वज्ञान किंवा वेगळा विचार गुरुबद्दलचा एक संपूर्ण अध्याय त्यांनी गुरुबद्दल लिहिलेलं पाहतो आपण. असा हा 806 ग्रंथ. आणि आता एक सांगायचं राहिलं, अनुभवामृत आणि चांगदेव 65 यांचा संबंध काय? अनुभवामृत हे विशाल अंतरिक्ष आहे, अनेक ग्रहगोल आहेत, त्यामध्ये अंतराळ आहे. आणि एवढ्या विशाल अंतराळाचं प्रतिबिंब लहानशा सरोवरात पडावं, एका झऱ्यात पडावं,
तसेच चांगदेव 65 लहानशा झऱ्यासारखी आहे, एखाद्या लहानशा जलाशयासारखी आहे आणि त्याचे प्रतिबिंब कोणाचं पडले, ते संबंध विशाल अंतरिक्षाचं. म्हणजे थोडक्यात सांगता येईल, जे खुलासेवार अनुभवावरतात सांगितलेलं आहे तेच अगदी थोडक्यात सूचकतेनं चांगदेव 65 सांगितलेलं आहे. असा कॉन्सन्ट्रेटेड असा प्रकारचा तो चांगदेव 65चा विषय जो आहे हा असा कॉन्सन्ट्रेटेड प्रकारचा आहे. अनुभवामृताचंच प्रतिबिंब मोठं जे आकाश आहे ते छोटं आकाश झालेलं आहे असं म्हणता येईल. आणि चांगदेव 65 समजायला फार सोपी आहे. सोपी म्हणजे तसं कंटेंट सांगायचे झाले तर त्याचे 30, 60 आणि 5, 65 असं जर विभागणी केली तर तत्वम असी, तत् म्हणजे काय, पहिल्या 30 ओव्यात आलेलं आहे. त्वम म्हणजे काय, पुढच्या 30 ओव्यात आलेलं आहे. आणि तत्वम असी, ते तू आहेस, ते परब्रह्म तू आहेस, ते शेवटच्या 5 ओव्यात आलेलं आहे. असा हा तो चांगदेव 65 हा ग्रंथ. त्याच्यावर सुद्धा अशी 6 व्याख्यान होऊ शकतील. कारण चांगदेव 65 आपण म्हणतो, चांगदेव 65 किंवा अनुभवामृत हे आध्यात्मिक ग्रंथ, आम्ही तर म्हणतो हे वैज्ञानिक ग्रंथ आहेत. आईन्स्टाईनच्या पूर्वी 700 वर्ष सापेक्षतावाद ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. क्वांटम थिअरी, आता इथं सांगायला वेळ नाही, त्याच्यावर वेगळं व्याख्यान होऊ शकेल. क्वांटम थिअरी जी आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, हे सगळं त्या चांगदेव 65 आणि अनुभवामृतात आलेलं आहे. हेही ज्ञानेश्वरांचं मोठेपण आहे ना, हेच लोकांना कळायला नको का? आम्ही कशाकरता वाचायचं? मग आम्ही जे वाचतो ते लोकांपर्यंत पोहोचावं याकरता आपण हा एक विचार आहे. त्यामुळे की ज्ञानेश्वरीचं मोठेपण, हरिपाठाचं मोठेपण कमी होत नाही. एकच व्यक्ती साहित्यिक असू शकते, कवी असू शकते, तत्वचिंतक असू शकते, नंतर विष्णूचा अवतार असू शकते, सगळ्या जगाची माता असू शकते आणि केवळ 21 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे एवढे केवढा मोठा विक्रम आहे. यांना काय भारतरत्न द्यायची की विश्वरत्न द्यायची असं कोणी काही विषयच काढू नये, कारण ते सगळ्याच्या पलीकडचे ते आहेत. तर ह्या 3-4 त्यांच्या ग्रंथांचा आपण थोडक्यात उल्लेख केला. आता हा अनुभव ग्रंथ जो आहे हा थोडासा उपेक्षित राहिला. याचं कारण 2 कारण आहेत, ते आपण नंतर थोडीशी सांगू. त्यापूर्वी जे काही ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्यामध्ये श्री शिवकल्याण यांनी रचलेलं नित्यानंदैक्य टीका, असे 10-5 लोक असे आहेत महाराष्ट्रातले की ज्यांनी या ग्रंथावर, जोग महाराज आहेत, नंतर विंदा करंदीकर आहेत ज्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, विंदा करंदीकर, वीरा करंदीकर, नंतर नरहरशास्त्री खर्शीकर, बाबाजी पंडित, दिलीप चित्रे, बापम बहिरेट पंढरपूरचे, अनेकांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर. या ग्रंथावर नाही असं नाही, इंग्रजीत लिहिलं, मराठीत लिहिलं. परंतु या सर्वांचं लेखन जे हे थोडंसं आधीच्या काळातलं आहे, भाषा थोडी अवघड वाटते आणि काही ठिकाणी या 806 ओव्यांचा केलेला अर्थ, केलेला अनुवाद हा कधीकधी मूळ ओव्यापेक्षा अवघड वाटतो आणि त्यामुळे लोक थोडेसे कंटाळतात की यातले विषय तो फार गहन आहे आणि ते फार क्लिष्ट आहे. तर तसं काही नाही, जगात असं काही अवघड असं काही असू शकत नाही. जसं अशक्य असू शकत नाही तसं अवघड असू शकत नाही. काय जगात सोपं आहे? ज्ञानेश्वरी सोपी आहे का खरं? ज्ञानेश्वरीतली एखादी जर ओवी घेतली, पड्डीशी अर्थ सांगता येईल का तुम्हाला? किंवा साधा अभंग घ्या, देवाची येद्वारी उभा खिणवरी, पुण्याची गणना कोण करी, सांगा अर्थ बरं. सातारकर महाराज 2-2 तास बोलतात त्याच्यावर. तेव्हा जगात सोपं काही नसतं. कॉम्प्युटर चालवणं सोपं नाही आहे, मोबाईल पाहणं. आमच्या नातवाला मोबाईल येतो, चांगला चालवता येतो, कॉम्प्युटर चालवता येतो, कॉम्प्युटरचे सगळे प्रकार त्याला शिकता येतात. तो मोबाईलमधनं व्हिडिओ शूटिंग सो करतो, आम्हाला नाही येत ते. तर आता ज्ञानेश्वर म्हणजे आम्ही नातवाच्या ठिकाणीच आहेत, त्यांच्याकडनं आपण शिकतो आहोत. हे अनुभवामृत शिकतो आहोत, चांगदेव 65 शिकतो आहोत. तर थोडासा जर सोपेपणाने जर विचार केला तर हा ग्रंथसुद्धा सगळ्यांना आनंद देणारा ठरेल. आत्मोद्धार वगैरे गोष्टी जाऊन द्यात पुढच्या, परंतु ते एक ओळ वाचल्यानंतर, एक ओळी वाचल्यानंतर आपल्याला आनंद वाटेल. आणि हा इतका मोठा आनंद यात्री जगात आत्तापर्यंत झालेला नाही आहे. तत्वचिंतक म्हणले की तो लगेच काहीतरी संन्यास, वैराग्य, परलोक, मृत्यू. इथं तसं नाही. या जगण्यावर, या मरणावर शतदा प्रेम करावे असं म्हणणारे ज्ञानेश्वर आहेत. हा सकारात्मक दृष्टिकोन, जीवनाबद्दलचा आशावादी दृष्टिकोन, तर तो आपल्या विशेषतः अनुभवामृतातून स्पष्टपणे कळतो.
अनुभवामृताची निर्मिती कशी झाली, ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि आता यानंतर काय, असा प्रश्न ज्ञानेश्वरांनी विचारलाय नसतं, नुसतं खूण केली असेल. आता पुढे काय करायचं. 9032 ओव्या लिहिल्या, लोकांना आवडलं ते. तर निवृत्तनाथ म्हणले की हे चांगलंच काम झालंय तुझ्या हातून, मला अपेक्षित होतं तेच काम झालं आहे, पसायदान वगैरे सर्वच. पण आता हे तू सांगितलंस ते सगळं गीतेचं तत्वज्ञान सांगितलं, कृष्णाने अर्जुनाला सांगितले जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सांगितलं. तुला स्वतःला काय अनुभव आला, तुला काय सांगायचं आहे, तू या जगात जीवन जगतोयस आणि सगळ्यांना माहिती आहे हे काय बहुनाम जन्मनाम अंते, एका जन्मातलं काम नाहीये. खरं म्हणजे अनुभवामृत शिकण्याकरता, चांगली उपासष्टी करता तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाहीये. तरीसुद्धा आपण असमाधानी राहू, कारण इतकं ते शब्दांची खोली इतकी समुद्रासारखी खोली आहे. प्रत्येक अक्षर हे प्रकाशाचं लेणं आहे आणि त्याचा आस्वाद घेत 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 एकेका ग्रंथाला एक आयुष्य कमी पडेल अशी अवस्था असताना हे सगळं तू आत्मसात केलेलं आहेस. तेव्हा ह्या जगाबद्दल, ह्या जगाच्या उत्पत्तीबद्दल, या जगाच्या स्वरूपाबद्दल, मनुष्याच्या एकूण दारिद्र्याबद्दल, दुःखाबद्दल, अज्ञानाबद्दल तुझं काय मत आहे, तुला काय वाटतं, तर ते तू सांगावंस, ते तू लिहावंस अशी गुरूंना आज्ञा केली. आणि मग नेवासा या ठिकाणी त्याचा इतिहास पुढे येईल. मग तिथं एक मंदिर आहे, आपल्याला पैस खांब माहिती आहे, पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरीने त्यांनी लिहिली. आणि जगातलं असं एकच मंदिर आहे की जिथं खांबासाठी मंदिर बांधलेलं आहे. मंदिरासाठी खांब असतात, तिथं मंदिर खांब किती आहे तिथं, पण मध्ये खांब आहेत. खांब हेच दैवत आहे आणि बाकी इतर खांब आहेत ते वेगळेच. तर खांबासाठी मंदिर असणारं असं एकमेव ठिकाण. तर त्या ठिकाणी मोहिनी राजाचं एक मंदिर आहे. तर तिथं त्यांनी ती स्फूर्ती घेतली, प्रेरणा घेतली, गुरुची आज्ञा आणि मोहिनी राजाची प्रेरणा, त्यातून हा अनुभवामृत हा ग्रंथ उभा राहिलेला आपण पाहतो. तर यामध्ये मुख्य विषय जो आलेला आहे तो अद्वैताचा, अफूट अद्वैत. आपण सगळे भारतीय लोक अद्वैत मानणारे आहोत. तत्वज्ञान म्हटलं म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी ऐकून माहिती आहेत. कोणी द्वैत मानणारे आहेत, कोणी विशिष्टाद्वैत मानणारे आहेत, कोणी द्वैताद्वैत निंबार्काचार्य जे आहेत ते द्वैताद्वैत मानणारे आहेत. आणि कुणी द्वैत म्हणजे ईश्वर निराळा, जीव निराळा, परब्रह्म निराळा आणि जीव आणि परब्रह्म एकच आहे असं मानणारा अद्वैत आहे. पूर्णाद्वैत आहे, विशुद्ध अद्वैत आहे. तर ज्ञानेश्वरांचं जे अद्वैत आहे ते पूर्णाद्वैत आहे, विशुद्ध अद्वैत आहे. त्या अद्वैताच्या बाबतीत ती कुठलीही तडजोड मानायला तयार नाहीत. हे अनुभवामृतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साधं उदाहरण आहे की अद्वैत म्हणजे काय, देव आणि भक्त एक आहे, गुरु आणि शिष्य एक आहे, पाहणारा आणि पाहिली जाणारी वस्तू एक आहे, ह्याला अद्वैत म्हणते. ते म्हणाले व्यवहारात शक्य आहे का, ते हळूहळू चिंतनानं कळू शकतं, आपल्याला नैशातला भाग नाहीये. तर हा मुख्य विषय. आणि जगाची उत्पत्ती कशी झाली तर त्याकरता त्यांनी चिदविलास सांगितलेला. हे जे जग जे आहे हे जग खरं आहे, आनंददायक आहे, प्रकाश रूप आहे. हे ज्ञानेश्वरांचा स्वतःचा अनुभव आहे. ते म्हणाल तुमचा अनुभव, आमचा अनुभव, आम्हाला मधनं अंधार दिसतोच की लाईट झालं, हे आपलं भार नियमन असलं की अंधार असतोच नाही का आपल्या याच्याकडं. त्यांच्या अनुभवात त्यांनी ज्या प्रकारचा अनुभव घेतला तिथं अज्ञान नाही, अंधार नाही कुठल्याही प्रकारचं, फक्त ज्ञानच. नावच ज्ञानदेव आहे ना, तिथं अज्ञान असेलच कसं. तर हा मुख्य विषय आहे की जगाचं मूळ कारण काय असावं आणि जगाचं स्वरूप काय आहे. आपल्या डोक्यात काय बसलेलं आहे शंकराचार्यांचं, ब्रह्मसत्य म्हणजे घनमिथ्या, की ब्रह्म फक्त सत्य, बाकीचं खोटं, मिथ्या, भास आहे, दोरी खरी साप खोटा, हे आपल्या डोक्यात पार बसलेलं आहे. इथं हे विरुद्ध मत आहे. ज्ञानेश्वरांचं मत वेगळं आहे. जे ब्रह्मसत्यम जगदपि सत्यम, आणि ते केवळ सत्य म्हणजे आहे तसा स्वीकारू नका, ते आनंदपूर्ण आहे, त्यातला आनंद तू शोधा. एक आनंद यात्री म्हणून ज्ञानेश्वरांचं आपलं मोठं महत्त्व हळूहळू ते समजायला लागेल. तर हे दोनच विषय आहेत अगदी.
मगाशी सांगितलं की मनशांती करता आणि विश्वशांती करता हा ग्रंथ खूप आपल्याला उपयुक्त ठरेल. आणि मुख्यतः जगासमोर कारण काय असावं, त्यातून जग कसं निर्माण झालं आणि ते जग खरं का खोटं, तर ते खरं आहे, आनंददायक आहे, हे एवढे दोनच मुद्दे संबंध ग्रंथात आलेले आहेत. परंतु आनुषंगिक असे काही विषय आलेले आहेत. त्यामध्ये गुरुचं महत्त्व ते दुसऱ्या प्रकरणात सांगतात. याशिवाय हे मुक्ती मिळवण्याकरता, ज्ञान मिळवण्याकरता जे मार्ग सांगितलेले आहेत त्यामध्ये काही मार्गांचं त्यांनी खंडन केलेलं आहे. शब्दाचं खंडन केलं आहे, शब्दाची गरज नाही असं त्यांचं म्हणणं. नंतर प्रमाण जे असतात, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण वगैरे, त्याची गरज नाही आहे असं म्हणतात. आणि त्यांचं थोडक्यात असं म्हणतात, अज्ञान नाही, जगात अज्ञान नाही, अविद्या नाही. याचा आपण विचार नंतर जास्त करणार किंवा शंका वाटलेला, असं कसं काय म्हणतो, इतके लोक अडाणी आहेत आपल्याकडं, अडाणी निरक्षर मी तो अडाणी असतो असं नाही आहे. एखादा जरी लिहिता येत नसलं तरी मनाने सज्जन असतो ना तो, संस्कृती त्याच्या ठिकाणी असते. तेव्हा त्या अक्षरावरून आपण काही